तर एकंदरीत हा पूर्ण जर आपण खरीप हंगाम जर बघितला तर या खरीप हंगामामध्ये सातत्याने शेतकऱ्याला नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावं लागतं। राहुल गांधी यांनी तुमच्या नेत्यांनी ईव्हीएम आणि मतचोरीच्या संदर्भात आपली भूमिका मांडली, तसं कॅम्पेन सुरू केलं आहे। महाराष्ट्रामध्ये तुम्हाला असा काही अनुभव आलाय? आणि आता गावोगावी जो आहे या चोरीच्या अनुषंगानं आता यांची लक्तर जी आहे ती वेशीवर टांगल्या गेली। आता जर मदत करत नसेल, त्याला बजेट देत नसेल किंवा सबबी सांगत असेल तर जरूर चोर की दाढी में तिनका असं म्हटलं चुकीचं ठरणार। शहरी आणि ग्रामीण भागातल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही अजेंडा आहे? मतदान करत असताना निवडणुकीत सांगितलं की आम्ही 1,500चे 2100 करू, ते दिले नाही। शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, ती दिली नाही। दरवर्षी 2 कोटी रोजगार तरुणांना दिल्या जातील, 11 वर्षात 22 कोटी रोजगार ते आता निर्माण केले। 3 मुद्द्यांच्या संदर्भामध्ये सरकार वेगवेगळे दावे वेगवेगळ्या घोषणांच्या माध्यमातून सातत्यानं करत असतात, पण तुम्ही मूल्यमापन कसं कराल? आपल्या संघटनेतील लोकांना ताकद देणं, त्या ठिकाणी त्यांचं प्रबोधन करणं, त्याची बांधणी करणं, हे सर्व कामं जे आहेत ही या पुढच्या काळामध्ये आम्हाला सर्वांना मिळून करायची। शेतकऱ्याला लागत मूल्याच्या 1.5 भाव देऊ, हे चाय पे चर्चा करणार नसताना आपल्या फेकुजींनी जे सगळं सांगितलेलं आहे ते त्यांनी कोलवडून टाकलंय। नमस्कार, मी मनोज भोयर आणि माझ्यासोबत आहेत महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ। खूप स्वागत आहे आपलं। थेट प्रश्नाला सुरुवात करूया। महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस पडतोय, मुसळधार, आणि शेत पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करा अशी सरकारकडे मागणी केली। सरकारचा काही रिस्पॉन्स आलेला आहे? सरकार हे सर्वांचं असतं आणि करिता आपण मायबाप सरकार अशी एक संकल्पना आणि एक संज्ञा ही सरकारच्या अनुषंगानं नेहमी मांडत असतो। आणि मायबाप म्हटल्यानंतर लोकांचं ऐकणं, विरोधकांचं ऐकणं हा त्याचा एक प्रारूप आणि स्वरूप असलं पाहिजे। मात्र दुर्दैवाने जे फसवणूक सरकार जे आहे हे मूकं, बहिरं आणि आंधळं आहे। याचं कारण असं की कुठल्याही ज्या लोककल्याणाच्या किंवा वास्तववादी संकट असतात त्या संकटांना जो प्रतिसाद असला पाहिजे तो प्रतिसाद हा सरकारकडून कुठेही मिळत नाही। आम्ही कालच्या परवाच्या गेल्या आठवड्यातल्याच पावसाच्या पार्श्वभूमीवर ही हेक्टरी 50,000ची मागणी आम्ही केलेली नाही। ही मागणी आम्ही मान्सून पूर्वी जी परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हापासून करतोय। कारण आपण बघितलं असेल की एप्रिल मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फळबागांचं नुकसान झालेलं आहे। जो कांदा होता आणि इतर जी तत्सम पिकं होती या पिकांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। गारपीटही त्यावेळेस झाली। नंतरच्या काळामध्ये अतिवृष्टी झाली। हा अतिवृष्टीचा हा तिसरा एकंदरीत असणारा हा प्रकोप आहे आणि या प्रत्येक वेळेस आम्ही मागणी करतोय आणि मागणी दरवेळेस 50ची आकडा काही वाढवत नाही। तर एकंदरीत हा पूर्ण जर आपण खरीप हंगाम जर बघितला तर या खरीप हंगामामध्ये सातत्याने शेतकऱ्याला नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावं लागलं। आपणच मागच्या वर्षी मत मागत असताना सरकारने सांगितलं की आम्हाला तुम्ही निवडून द्या, आम्ही कर्जमाफी करू। ती कर्जमाफीची वाट लोक बघतात आहे आणि कर्ज न भरल्यामुळे, कर्ज भरायची परिस्थिती नसल्यामुळे, शेतमालाला भाव नसल्यामुळे आता कर्ज कसं फेडावं आणि बरेचभर शेत कसं पेरावं या दोन्ही अडचणी असताना पीक कर्जाची आपण आकडेवारी जर बघितली तर जो आपला सरासरी पीक कर्ज आहे त्यापेक्षा कितीतरी खाली आता पीक कर्ज यावर्षी हे वाटप करण्यात आलेलं आहे। परिणामी शेतकरी जो हा सावकाराकडे गेलेला आहे। आता सावकाराकडून आणून टाक करून दागदागिने विकून उधार उसनवार करून ही शेतं पेरली आहेत आणि त्यातही आता अशी परिस्थिती असल्यामुळे दर हेक्टरी सरकारने 50,000 रुपये हे दिलेच पाहिजे ही मागणी आमची आहे। मात्र दुर्दैवाने याही मागणीकडे कुठेही पण सरकारने काही मुख्यमंत्र्यांनी काही स्टेटमेंट दिलेलं आहे की पंचनामे करा, मदत करा। पंचनामे करा आणि मदत करा हे कधी होतं की जेव्हा युनिफॉर्मिटी नसेल, की वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती असेल, वेगवेगळ्या शिवारांमध्ये जेव्हा शिवार बदलल्यानंतर जर पाऊस कमी अधिक असेल तर त्यावेळेस हा सगळा खटाटोप करावा लागतो। त्यामुळे सरसकट 50,000 रुपये द्यावे आणि ही काही आम्ही नव्याने मागणी करत नाही। यापूर्वी आपल्याला आठवत असेल की मागच्या सरकार ज्या आहेत योगायोगाने त्या काँग्रेसच्या होता हा वेगळा भाग झाला। त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना सरसकट नावाची एक शब्द एक प्रॅक्टिस ही महाराष्ट्रामध्ये केली होती। त्यावेळेस लाल्या आजाराला आपण शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान दिलं, पिल्या आला त्याला दिलं, गारपीट झालं त्याला दिलं आणि डायरेक्ट आपल्याजवळ आता खात्यात पैसे जमा करण्याची जी सिस्टीम आहे जी मनमोहन सिंग साहेबांच्या काळात जी सुरू झाली होती। त्यामुळे सरसकट हा आहे, याच्यात पंचनामा आपल्याला करायचा आहे, सर्वेक्षण करा आपण म्हणता म्हणजे काय, आपण वेळ काढून भूमिका बघताय। सगळ्यांना माहिती आहे की आता
पाण्याचा प्रकोप आहे, हातचं पीक जे आहे ते जे. गेलेलं आहे, आणि अशा वेळेस ते सांगतात आहे म्हणजे ते दिशाभूल करताय. आणि तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय ते आता रिमोट सेन्सिंगची पण तंत्रज्ञान जे एआयच्या माध्यमातून आपल्या हातात आलंय. त्यामुळे यांना काही करायचं जेव्हा नसतं तेव्हा अशा मोठ्या मोठ्या ज्या काही टर्म्स आहेत, शब्द आहेत, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुसते फेकत असतात. आपण जर आता एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळू. राहुल गांधी यांनी तुमच्या नेत्यांनी ईव्हीएम आणि मतचोरीच्या संदर्भात आपली भूमिका मांडली, तसं कॅम्पेन सुरू केलंय. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला असा काही अनुभव आलाय की कुठे मतांची चोरी झाली आहे, कुठे कुठल्या विधानसभा क्षेत्रामध्ये कुठे हेराफेरी झाली आहे? महाराष्ट्रातल्याच निवडणुकीच्या निकालानंतर ही मतचोरी पकडल्या गेलेली आहे. आपण एक लक्षात घेऊ की मतचोरी हा शब्द कॉईनच महाराष्ट्रात झालाय. आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये 3 टप्प्यामध्ये जे मतदान वाढलं, पहिला टप्पा होता ज्याच्यामध्ये मतदान वाढवण्याची रितसर प्रक्रिया होते, त्यात एकूण 23 लाख मतदान वाढलं. त्यानंतर पुढे जी निवडणुकीचा अर्ज भरण्याची जी प्रक्रिया असते, मतदार यादी जेव्हा प्रकाशित होतात त्या प्रक्रियेमध्ये 10 लाख वाढलं. आणि निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर 7 लाख वाढलं. त्यामुळे एकंदरीत हे वाढलेलं मतदान हा मतचोरीचाच एक भाग आहे. तर दुसरीकडे मतदार यादींमधली नावं छाटण्याचं काम जे आता बिहारमध्ये पकडले तसे झालं. त्यामुळे एकंदरीत महाराष्ट्रात 1 कोटीच्या घरात ही मतांची चोरी झालेली आहे. आणि ही चोरी जी आहे ही समोर आहे. आणि या अनुषंगानं राहुल गांधींनी त्यांच्या लेखात जे महसूल मंत्री आणि तत्कालीन भाजपचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे जी आहेत त्यांच्या मतदारसंघातली चोरी जी आहे ती मांडलेली आहे. देवेंद्र फडणवीस दस्तरखुद मतदारसंघात कसे मतं वाढलेत ते सांगितलेलं आहे. आणि आता गावोगावी जो आहे या चोरीच्या अनुषंगानं आता यांची लक्तर जी आहे ही वेशीवर टांगल्या गेलेली आहे. तुम्ही राज्यपालांना भेटला आणि तुमच्या शिष्टमंडळांनी भेट घेऊन मागणी केली की व्हीव्हीपॅट पद्धत जी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रद्द केलेली आहे, जी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत होती. तर व्हीव्हीपॅटचा जो मुद्दा आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी तुम्हाला का महत्वाचा वाटतो? या संदर्भात काल आम्ही निवडणूक आयोगाचे जे अध्यक्ष आहेत, प्रमुख आहेत, श्री दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन व्हीव्हीपॅट हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत असलं पाहिजे ही आम्ही मागणी केली. ही मागणी करत असताना आम्ही हवाला सुप्रीम कोर्टाचा दिला की सुप्रीम कोर्टाने सांगितलं की व्हीव्हीपॅट हे अनिवार्य आवश्यक आहे, ते असावे. बरोबर. हे सांगत असताना त्यांना हेही सांगितलं की सुप्रीम कोर्ट एकीकडे म्हणतं आणि दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या कामकाजाबद्दल मोठा संशय निर्माण झालेला आहे आणि आमचे तीव्र स्वरूपाचे आक्षेप आहे. त्यामुळे व्हीव्हीपॅट हे त्या निवडणुकात असले पाहिजे. आता या मागणी करत असताना आणि जर ते नसेल तर आपण बॅलेटवर निवडणुका घ्या. कारण जर सुप्रीम कोर्ट जर म्हणतंय की व्हीव्हीपॅट असलं पाहिजे आणि आपण जर ठेवत नाही तर आपण कंटेम्प्ट करत आहात. आणि ते होत नसेल आपल्याकडून तर बॅलेट घ्या. आता बॅलेट पण बॉक्स हजर नाही अशा स्वरूपात जर चित्र महाराष्ट्रात असेल तर एकंदरीतच व्हीव्हीपॅटची अपरिहार्यता ही सुप्रीम कोर्टाने अधोरेखित केली. निवडणूक आयोगाच्या एकंदरीत कॅरेक्टरवर, त्यांच्या एकंदरीत वर्तणुकीवर एक प्रश्नार्थ चिन्ह निर्माण झालं. अशा वेळेस व्हीव्हीपॅटवरच या निवडणुका झाल्या पाहिजे. आणि जर सरकार ह्या करण्याकरता जर मदत करत नसेल, त्याला बजेट देत नसेल किंवा सबबी सांगत असेल तर जरूर चोर की दाढी में तिनका असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिक प्रामाणिक व्हाव्यात आणि पारदर्शक पद्धतीनं व्हाव्यात यासाठी काँग्रेसकडे काही उपाययोजना आहे? काँग्रेसने काही उपाय सुचवले? काल निवडणूक आयोगाकडे आमची 3री भेट होती. आमचं जाण्याचा जो कारण होतं हे या स्वरूपातलं लक्ष होतं. यासोबतच आता आम्ही आमचे जे कार्यकर्ते आहेत या सगळ्यांना मतचोरीच्या अनुषंगानं आम्ही सूचना देत आहोत. किंबहुना आता नागरिकांच्याच लक्षात आलंय की हे आता आपल्या मतांची चोरी करताय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर जनजागृती झालेली आहे आणि एकंदरीत राजकीय पक्षांना आम्ही याचा पाठपुरावा जरूर करू. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की भारत जोडो यात्रेनंतर मतदारांमध्ये काही तुम्हाला असे बदल जाणवलेत महाराष्ट्रातल्या? कुठल्या भारत जोडो यात्रेसंदर्भात? म्हणजे राहुल गांधींच्या दुसऱ्या यात्रेमध्ये ती बेसिकली राहुल गांधींच्या 2 यात्रा झाल्या. एक होती पदयात्रा आणि दुसरी जी होती ती देखील यात्राच होती. त्या यात्रेचा समारोप मुंबई या ठिकाणी झाला होता. दोन्ही यात्रेनंतर एक गुणात्मक जो बदल आहे हा निश्चित आढळून आला होता. जी पदयात्रा होती कन्याकुमारी ते काश्मीरवाली, यामध्ये तर राहुल गांधी सगळ्यात अधिक महाराष्ट्रामध्ये त्यांचा मुक्काम हा राहिला आणि महाराष्ट्रातल्या त्यांच्या मुक्कामाच्या अनुषंगानं लोकांमध्ये
जो डरोमतचा जो संदेश होता जी. आणि आपण सर्वांनी एकसंघ राहिलं पाहिजे, हे सरकार आणि काही विचार जो आहे तो माणसात फूट निर्माण करतोय आणि त्या पार्श्वभूमीवर आपण एकत्र राहिलं पाहिजे, हा संदेश लोकांपर्यंत पोहोचला आणि लोकांनी त्याला ॲप्रिशिएट देखील केलं. लोकसभा आणि नंतर विधानसभा आणि व्हीव्हीपॅटचा मुद्दा, मतचोरीचा मुद्दा, राहुल गांधींची भूमिका आपण पाहतोय. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तुम्ही काही पक्षाची भूमिका ठरवली आहे का, काही निकष ठरवलेले का उमेदवारीसाठी? कारण या निवडणुका आता तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या, म्हणजे काँग्रेससाठी तर आहेच आणि याशिवाय महाविकास आघाडीसाठी सुद्धा आहे. यामध्ये महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये राज्य स्तरावर आम्ही कुठल्याही स्वरूपाची युती आघाडी करणार नाही आहोत. जिल्हा स्तरावर आणि नगरपालिका आणि तालुका स्तरावर आम्ही याचे अधिकार जे आहेत हे आमच्या संघटनेला दिलेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी सर्व मित्रपक्षांशी चर्चा करून त्या संदर्भात त्यांनी तिथे भूमिका ही ठरवायची आहे. त्यामुळे ही एक आमची आघाडीच्या अनुषंगाने असणारा एकंदरीत आमचं धोरण या स्वरूपात आहे. पण हे सर्वानुमते ठरले तिन्ही नेत्यांमिळून महत्वाच्या? ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि ही सविनय ही मित्रपक्षांना देखील सांगितलेली आहे आणि मित्रपक्षांनी देखील स्थानिक पातळीवर चर्चा व्हावी या गोष्टींना त्यांच्या पातळीवरही हा दुजोरा देण्यात आलेला आहे. कारण पूर्ण महाराष्ट्राच्या सर्व युतीचे निर्णय इथे घ्यावेत असं हे तांत्रिक दृष्टिकोनातून आणि राजकीय दृष्टिकोनातून हे काही होऊ शकत नाही. त्यामुळे ते आमचं धोरण या संदर्भातलं आहे. दुसरा जो विषय आहे तो निकष काय लावणार, तर या निवडणुकीत आम्ही फार नव्या दमाचे आणि एकदम तरुण आणि वेगळ्या सगळ्या म्हणजे लोकांना अपेक्षा नाही अशा स्वरूपाचे तिकीट वाटप आमचं झालेलं आपल्याला आढळून येईल. आता तुम्ही या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महापालिका महाराष्ट्रातले अत्यंत महत्त्वाचे आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, पुणे या MMRDA रिजनमधल्या निवडणुका खूप महत्त्वाच्या मानल्या जातात महापालिकेच्या. आणि राज्यात सुद्धा नागपूरपासून तर चंद्रपूरपर्यंतच्या महापालिका अत्यंत महत्त्वाच्या आहे. महायुती अत्यंत बलाढ्य झाली आहे, प्रचंड मोठी ताकद त्यांच्या पाठीशी आहे असं म्हणत असताना आर्थिक आणि राजकीय सुद्धा, अशा सगळ्याच्यामध्ये तुम्ही टक्कर कशी देणार त्यांना या निवडणुकीमध्ये? बलशाली आणि मोठी झाली म्हणजे काय, त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचारातून पैसा मिळवलेला आहे. पैसा फेक तमाशा देख नावाचा एक खेळ हा महायुतीला खेळायचा आहे, जो त्यांनी मागच्या निवडणुकांमध्ये लढला. समृद्धी महामार्गातच 20,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. कोर्टाने 4,000 कोटीचा जो लाडका ठेकेदार जी मेगा इंडस्ट्री आहे त्याचाही भ्रष्टाचार काढलाय. आणि मुंबई आणि MMRDA जो परिसर आहे यामध्ये ते एक भ्रष्टाचाराचं एक रिंगण त्यांनी आखलंय. मग ती मुंबई महानगरपालिका असेल, MMRDA असेल, सिडको असेल, हाडको असेल, तर या सगळ्यातून त्यांनी पैसे मिळवण्याचं एक साधन केलंय आणि हा पैसा आता लोकांना विकत घेण्याकरता वापरणे हे त्यांचं असणारं षडयंत्र आहे. मात्र या देशातला माणूस जो आहे हा जाणता आहे आणि तो या पैशाच्या राजकारणाला धिक्कारेल ही पूर्ण खात्री या चांगुलपणाच्या अनुषंगाने या देशातल्या नागरिकांची आहे. त्यामुळे पैसा त्यांनी भ्रष्टाचारातून मिळवलेला आहे आणि ते वाटतात आहे आणि त्यांच्याजवळ खूप पैसा आहे म्हणून त्यांना बलशाली समजण्याचं काही कारण नाही. यांना आम्ही निश्चित स्वरूपामध्ये पुरून उरू हा आत्मविश्वास या निमित्ताने या ठिकाणी. पण शहरी आणि ग्रामीण भागातल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही अजेंडा आहे, सुस्पष्ट धोरण आहे काँग्रेसचं? आकर्षित करणं म्हणजे काय? आकर्षित करण्याकरता आम्ही खोटं बोलणार नाही. लाडक्या बहिणीला 1,500 दिले, मतदान करा म्हणून सांगितलं. मतदान करत असताना निवडणुकीत सांगितलं की आम्ही 1,500चे 2,100 करू, ते दिले नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, ती दिली नाही. दरवर्षी 2 कोटी रोजगार तरुणांना दिल्या जातील, 11 वर्षात 22 कोटी रोजगार ते आता निर्माण झालेले नाही. त्यामुळे आकर्षित करण्याकरता खोटं बोलणं हे काही आयुध आम्ही वापरू शकत नाही, किंवा ही फसवणूक आहे आणि करिता आम्ही फसवणूक हे सरकारचं नाव हे ठेवलेलं आहे. आम्ही जे सत्य आहे जे करू तेच आमचं धोरण राहणार आहे. आणि आता या लबाड लोकांच्या एकंदरीत चालेला लोक देखील पुरते कंटाळलेले आहे. त्यामुळे आमचं व्हिजन डॉक्युमेंट जे आहे ते राहणार आहे. गावातला भ्रष्टाचार जो आहे तो आम्ही दाखवणार आहोत. आमची एक चार्जशीट प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राहणार आहे, ती देखील आम्ही सांगणार आहोत. आणि यासोबत आमचं एक व्हिजन डॉक्युमेंट जे आहे ते पण आम्ही पब्लिश करणार आहोत. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीचा महाविकास आघाडीच्या एकंदरीत युतीवर काही परिणाम होऊ शकेल असं वाटतं? म्हणजे त्यांच्या युतीबद्दल तुमचं काही धोरण, तुमची काही भूमिका?
महाविकास आघाडी निर्माण का झाली, तर भाजप हे लोकशाही विरोधात आहे, हे हुकुमशाही त्यांच्यावर आहे आणि संविधान विरोधी कृत्य करणं हा भाजपचा नित्यनेमाचा खेळ आहे. या पार्श्वभूमीवर 3 पक्षांनी 2019ला एकत्र येऊन महायुती ही निर्माण झाली. नंतरच्या काळात हाच फॉर्म्युला कुठेतरी देशात राबवला गेला आणि इंडिया अलायन्स आला. या सगळ्यांना एकत्र येण्याची 2 कारणं आहेत. एक तर संविधानाचं संरक्षण संवर्धन हा एक महत्वपूर्ण मुद्दा हा काँग्रेसच्या वतीनं आहेच आहे, आणि दुसरा जो आहे की या हुकुमशाहीला, लोकशाही विरोधातील या सरकारला, भाजपला हे उखडून फेकलं पाहिजे. या 2 निकषावर आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि हे जे मुद्दे आहेत आमचे नॉट निगोशिएबल आहे. यामध्ये संधी साधू स्वरूपाचा कुठलाही प्रवृत्ती यामध्ये जर येत असेल तर ते कदापि चालणार नाही. त्यामुळे कोणाला यात घेण्याच्या अनुषंगानं त्यांनी पहिले या 2 मुद्द्यांच्या अनुषंगानं आपली बांधिलकी स्पष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. ती स्पष्ट झाल्यानंतर आम्ही आमच्या सर्व एकंदरीत घटक पक्षांशी आणि अर्थात आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून या संदर्भामध्ये आम्ही धोरण ठरवू. आता आपण काँग्रेसच्या संघटनात्मक बाबींकडे येऊ. तुम्ही ज्यावेळी या पक्षाची कमान सांभाळली आणि तुमच्यावर जो विश्वास पक्षश्रेष्ठींनी दाखवला, त्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीत अपवाद सोडून विधानसभेच्या निवडणुकीत मात्र काँग्रेसचं एकंदरीत संघटन हे कमजोर अवस्थेत आहे याचं प्रदर्शन झालं. गटबाजी होती, वेगवेगळे मुद्दे होते. तुमच्या या काळामध्ये तुम्ही कशी बांधणी केली, काय बदल तुम्हाला जाणवले? यामध्ये नव्या आणि जुन्यांचा संगम घेऊन आम्ही आता पुढे जात आहोत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फार मोठं यश हे काँग्रेसला आणि अर्थात इंडिया अलायन्सला मिळालं. महाविकास आघाडीचा जो विधानसभेतला जो विषय होता त्यामध्ये जे यशाची अपेक्षा होती किंवा जी यशाची पुनरावृत्ती होती ती झाली नाही, हे सत्य आहे. आता या पार्श्वभूमीवर पुढच्या ज्या निवडणुका आहेत त्या 2029ला आहे. दरम्यानच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत. यामध्ये आघाडी आणि युती करत असताना त्याची फार मोठी किंमत जी आहे ही संघटनेला चुकवावी लागते. त्यामुळे कुठे आपल्याला निवडणुका लढता येत नाही, तिथे युतीचा धर्म हा पाळावा लागतो. आता या दरम्यानच्या काळामध्ये पुढे युतीची अपरिहार्यता जी असेल ती आपल्या ठिकाणी आहे, मात्र या ठिकाणी संघटनेकडे विशेष लक्ष देणं, आपल्या संघटनेतील लोकांना ताकद देणं, त्या ठिकाणी त्यांचं प्रबोधन करणं, त्याची बांधणी करणं, हे सर्व कामं जे आहेत ही या पुढच्या काळामध्ये आम्हाला सर्वांना मिळून करायची आणि यामध्ये कुठलीही गटबाजी, कुठलाही दुमत हे कोणामध्ये नाही. दुसरा मुद्दा असा आहे की युवा आणि महिला आणि मजूर हे 3-4 जे काही समाजातले घटक आहे याला आपल्याशी बांधून घेण्याचा प्रयत्न हा भाजप कडून तर झालाच. भाजपच्या त्या मॅनिफेस्टोमध्ये, घोषणापत्रात या बाबींचा उल्लेख होता, काँग्रेसच्याही होते. पण आता या घटकांना तुम्ही आपल्याकडे आपल्या पक्षाच्या विचारधारेशी, कामाशी जोडून घेण्याचा प्रयत्न कितपत करू शकला? म्हणजे हे घटक तुम्हाला किती महत्वाचे वाटतात? नाही, सर्व घटक सर्वसमावेशक आणि सर्व घटकांना प्राधान्य देणं हीच सर्वव्यापी भूमिका ही काँग्रेसची राहिलेली आहे. तर भाजपची काय राहिली आहे? थोडाफोडा आणि राज्य करा ही इंग्रजांचीच नीती जी आहे ही भारतीय जनता पार्टीने उचललेली आहे. आमचा जातीनिहाय जनगणनेचा विषय असेल, सामाजिक न्यायाचा विषय असेल, महिलांच्या आरक्षणाचे जे विषय आहेत, या सर्वांमध्ये काँग्रेसची एकंदरीत जी कार्यप्रणाली जी आहे ती सर्वांवेशक स्वरूपाची आहे आणि यामध्ये द्वेषाच्या, मत्सराच्या आणि पोलरायझेशनचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलं, ज्याची फार मोठी किंमत ही देशाला आणि समाजातील प्रत्येक घटकाला ही चुकवायला लागलेली आहे. आता त्यांचा पर्दाफाश झालेला आहे आणि त्यांच्या एकंदरीत देशाच्या राजकारणाला सगळे लोक कंटाळलेले आहेत आणि काँग्रेसचं जे मूळ धोरण आहे ते प्रभावी स्वरूपामध्ये मांडून आम्ही या सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे जाऊ. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की काँग्रेसमधल्या अंतर्गत गटबाजीच्या संदर्भामध्ये नेहमी चर्चा होते. अनेक नेत्यांचे चेहरे हे दाही देशाला आहेत. एकत्र येण्याचा प्रयत्न केला तर तो केवळ लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला तो पाहायला मिळाला आणि विधानसभेच्या निवडणुकीत मात्र ही गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली. अशा सगळ्या प्रकारची गटबाजी ही तुम्हाला भाजपमध्ये दिसत नाही, शिवसेनेत दिसत नाही. तर ती आपल्या पक्षात पुन्हा ती उफाळून येऊ नये म्हणून तुमचे काही प्रयत्न वेगळे? काँग्रेसमध्ये सर्वांना सोबत एक टीमवर्क आहे आणि सगळ्यांना नेतृत्वांचा सामूहिक नेतृत्व करावे ही आमची कार्यप्रणाली आहे आणि त्या सामूहिक नेतृत्वाच्या करत असताना अशा स्वरूपाच्या काही बाबी ज्या आहेत ह्या ओढून ताणून त्या अधोरेखित केल्या जातात. भारतीय जनता पार्टीमध्ये
गट असायचा विषयच नाही. कोण मंत्री होणार आहे कोण होणार नाही हे त्यालाही माहित नाही राहत, मुख्यमंत्र्यालाही माहित नाही राहत की आपल्याला कोणाला मंत्री घ्यायचंय, कोणाची चिठ्ठी निघेल. त्यामुळे तो पक्ष हुकुमशाहीचा पक्ष आहे. तिथे जे काय चालतं ते हम दो और हमारे दो या प्रणालीचं सरकार आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये गटबाजी नाही असं म्हटल्यापेक्षा तिथे हुकुमशाही आहे. आणि ती हुकुमशाही असल्यामुळे, लोकशाही नसल्यामुळे तिथे तो एकजिन्सीपणा हा आढळून येतो. तिथे लालकृष्ण अडवाणींची काय परिस्थिती आहे हे आपण बघितलंय. तिथे मुरली मनोहर जोशींचं काय ते आपण बघतोय. तोगडे यांचं काय झालं हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. संघाचं आता ते किती ऐकतात नाही ऐकतात आहे हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. हुकुमशाहीवर चालणारा एक पक्ष आणि लोकशाहीवर चालणारा पक्ष हा मूलभूत फरक जो आहे हा आमच्या दोन पक्षांमधला आहे. आणि राहुल गांधींसारखं एक प्रभावी नेतृत्व हे काँग्रेस जवळ आहे आणि त्या नेतृत्वामध्ये सगळेजण हे जी आहेत ती काम गुण्यागोविंदाने करतात. हे देखील आमचं जी फार मोठी ताकद आहे. या ताकदीकडे पण मी आपलं लक्ष या ठिकाणी या निमित्ताने वेधू इच्छितो. महाराष्ट्रामध्ये शेती, बेरोजगारी आणि महागाई हे अत्यंत महत्त्वाचे 3 मुद्दे आहेत. या 3 मुद्द्यांच्या संदर्भामध्ये सरकार वेगवेगळे दावे, वेगवेगळ्या घोषणांच्या माध्यमातून सातत्यानं करत असतात. पण तुम्ही मूल्यमापन कसं कराल सरकारचं? नाही, शेतीच्या विषयाच्या अनुषंगानं शेतकऱ्याला नागवण्याचं काम जे आहे हे या सरकारने केलेलं आहे. आता आपण बघितलं की कालच एक फतवा हा केंद्र सरकारने काढला. 19 ऑगस्ट पासून तर संपूर्ण सप्टेंबर महिन्यापर्यंत कच्चा कापूस हा विदेशातून आयात करताना कुठलंही त्याच्याकडून आयात शुल्क हे घेतल्या जाणार नाही. आता जगभरातला सगळा जो कच्चा कापूस आहे सगळा स्टॉक मधला आहे हा भारतात येईल. आणि शेतकऱ्यांचा कापूस जेव्हा निघणं सुरू होईल सप्टेंबर नंतर, तेव्हा त्या कापसाला या सगळ्या कापसाशी कॉम्पिटिशन करावं लागेल. परिणामी कापूस जो आहे हा 4,000च्या 5,000च्या घरात कुठेतरी येईल आणि 4-5 हजार ही त्या कापसाची विकणं हे परवडणार देखील नाही. त्यामुळे स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करू, शेतकऱ्याला लागत मूल्याच्या 1.5 भाव देऊ, हे चाय पे चर्चा करणार असताना आपल्या फेकुजींनी जे सगळं सांगितलेलं आहे ते त्यांनी कोलमडून टाकलंय. त्यामुळे शेती, मग तो सोयाबीनच्या अनुषंगानं असेल, मक्याच्या अनुषंगानं असेल, साखर कारखान्यांच्या अनुषंगानं असेल, भाताच्या शेतीच्या अनुषंगानं असेल, या सगळ्यांमध्ये शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर फसवण्याचं काम हे सरकारने केलेलं आहे. दुसरा जो आहे हा बेरोजगारीच्या अनुषंगानं जो विषय आहे, तर आपलं चीनवरून किंवा विदेशातूनच सगळ्या गोष्टी आयात या करत असताना कुठल्याही कुटीर उद्योगांना आणि रिटेलर जो आहे या सगळ्यांच्या विरोधात ही धोरणं आखल्या जात आहेत. तर यात बरीच भर 2 कोटी रोजगार देऊ असं खोटं बोललेलं सरकार आहे. एकंदरीत या सगळ्या ज्या समस्या याचा प्रकोप जो आहे हा निर्माण होतोय. शेतमालाला भाव नसल्यापासून तर पर्यावरणाच्या संदर्भामध्ये पाणी, शेती माती पाणीच्या संदर्भात असेल, जल जंगल जमीनच्या अनुषंगानं असेल, महिलांच्या सशक्तीकरणाच्या अनुषंगानं असेल, या सर्व जे प्रश्न आहेत हे अत्यंत खालच्या स्तरावर, बेरोजगारी वरच्या स्तरावर आहेत. तर या सगळ्या समस्या ज्या आहेत यामध्ये आता अत्यंत खालच्या स्तरावर ही दुरावस्था ही या सर्व घटकांची झालेली आहे. पण तुम्ही महायुतीच्या कारभारावर कोरडे ओढत असताना महाविकास आघाडीचा अजेंडा नेमका काय? कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाऊ द्या, पण तुम्ही त्यांच्यावरती आरोप करत असताना, तुम्ही त्यांना क्रिटिसाइज करत असताना, तुम्ही पॉइंट आउट करत असताना तुमच्याकडे स्वतःचा आपला एक असा काही अजेंडा आहे का की ज्याकडे बघून मतदार म्हणतील नाही आपण महाविकास आघाडीची साथ दिली पाहिजे? निश्चित आमच्याजवळ अजेंडा पण आहे आणि त्या अजेंडाला आम्ही पूर्ण करतो. हा आमच्याजवळ इतिहास देखील आहे. आमचं रेप्युटेशन पण त्या स्वरूपाचं आहे. त्यामुळे कर्जमाफी करू असं म्हटल्यावर 71,000 कोटी रुपयांची कर्जमाफी मनमोहन सिंगजींनी केली. ज्या स्वामीनाथन आयोगाच्या संदर्भामध्ये आज आपण बोलतोय, तो स्वामीनाथन आयोग गठीत कोणी केला? तर तो देखील काँग्रेसचा जो अलायन्स होता त्या अलायन्सने हा स्वामीनाथन आयोग हा गठीत केला. सच्चर समिती का बरं गठीत केली? तर ती त्याच केली. आणि सगळं करत असताना आरक्षणासारखे जे नाजूक मुद्दे आहेत त्या संदर्भातही जातीनिहाय जनगणनेचं धोरण कोणी ठरवलं? तर तेही काँग्रेसनेच ठरवलं. त्यामुळे समस्या आहेत, त्या समस्येला तो सोडवणूक कशी करायची आणि त्यातून सोल्युशन काय हे सातत्याने बोलणारा हा काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे आम्ही काही कोरडे ओढतोय तर ते काही धचा मा करतोय किंवा प्रपोगंडा करून आम्ही काही माहिती सांगतोय तर नाही. आम्ही पण फॅक्टच लोकांपुढे ठेवतोय आणि त्याची कारण मीमांसा सांगतोय. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली जी नाचक्की होती आहे ती कुठेतरी सशक्त नेतृत्व नसल्यामुळे किंबहुना आपलं नरेंद्र हे सिलेंडर होतात आहेत, यामुळे आपल्या समस्या वाढलेल्या आहेत. तर एक सशक्त विदेश धोरण काय असावं ते आहे.
शेतकऱ्यांच्या अनुषंगानं काय असावं ते आहेत. मुठभर जे लोक आहेत हे श्रीमंत होत चाललेले आहेत आणि काही आवडत्या लाडक्या पंतप्रधानांच्या मित्रांना फायदा होईल अशा स्वरूपाचं धोरण हे आपल्या देशात ठरवलं जात आहे. ते धोरण कसं असलं पाहिजे हे सर्व जे आहे काँग्रेस वारंवार सातत्याने आम्ही सांगत आलेलो आहे आणि हे सांगत असताना तोच आमचा अजेंडा राहणार आहे की दोनच माणसांनी सगळे संसाधनं आणि सगळ्या देशाची व्यवस्था त्यांनीच त्यांच्यासाठीच राबावी असं नाही, तर ही व्यवस्था ही सर्वांसाठी राबली पाहिजे. जे लाडके बहीणसारखे लाडके ठेकेदार, लाडके उद्योगपती, लाडके आमदार, लाडके मंत्री हा जो उद्व्याप या ठिकाणी निर्माण झालेला आहे हा थांबवणं हे देखील आमचा एक अजेंडाचा एक भाग राहणार आहे. दलित, ओबीसी आणि आदिवासी या समाजाचे प्रश्न खूप अजूनही कायम आहे, जटिल आहेत, प्रचंड मोठी गुंतागुंत आहेत. वेगवेगळ्या घोषणा झाल्यात पण त्यांचं समाधान होत नाही आणि त्यातला खास करून तरुण वर्ग. तुमच्याकडे काही अशी सुस्पष्ट भूमिका आहे की तुम्ही त्यांना न्याय देऊ शकाल? एकूण एससींच्या संदर्भामध्ये संविधानाच्या निर्माणापासून जी घटनात्मक ज्या तरतुदी आहेत त्या आहेतच. त्या तरतुदींच्या अनुषंगानं आता काय होतंय तर त्यांचा पैसा जो इतरत्र वळती केला जातोय, तर ॲट्रॉसिटी सारख्या घटना या वाढतात आहे. त्यामुळे काँग्रेस हा विशेष करून सामाजिक न्याय जो मुद्दा आहे हा काँग्रेसचा होता आहे व राहील. त्याला काही राजकारणासाठी वापर करण्याच्या अनुषंगानं काँग्रेसने कधीही केलं नाही, पुढे देखील भविष्यात करणार नाही. आदिवासींच्या संदर्भात देखील आमची तीच भूमिका आहे आणि आदिवासींच्या न्यायाच्या अनुषंगानं पैसा कायदा असेल तो काँग्रेसने आणला, त्याची अंमलबजावणी अद्यापर्यंतही पूर्ण झालेली नाही. तर फॉरेस्ट राईट ऍक्ट सारखे कायदे आणून आदिवासींचे अधिक चांगलं करण्याच्या अनुषंगानं तेही तयार झालेले आहेत. त्या देखील कायद्याची कुठेतरी अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे तिथल्या संदर्भामध्ये देखील आदिवासींच्या सामाजिक न्यायाच्या अनुषंगानं भूमिका आहे. राहिला प्रश्न ओबीसीच्या अनुषंगानं जे एकंदरीत जो गोंधळ होता तो गोंधळ दूर करण्याच्या दृष्टिकोनातून जातीनिहाय जनगणनेचा एक प्रभावी जो उपाययोजना आहे ही काँग्रेसने आणलेली आहे. नुसती आणलेलीच आहे असं नाही, मोदींनी आता ती करू असं सांगितलं, आता कधी करतील तर सांगितलं नाही. परंतु जिथे आमची राज्य आहेत, तेलंगणामध्ये जातीनिहाय जनगणना केली, जातीनिहाय जनगणनेनुसार आता ओबीसींना आम्ही तिथे विशेष अधिकार आणि त्यांच्या हक्क त्या ठिकाणी देतोय. कर्नाटकमध्ये आम्ही तो देतोय, हिमाचलमध्ये पण आम्ही ते करणार आहे. या वर्गासाठी देखील जातीनिहाय जनगणनासारखे एक प्रभावी जो सोल्युशन आहे ते देखील आम्ही हे आता घेऊन पुढे गेलेलो आहे. स्मार्ट सिटी प्रकल्प आणि पायाभूत सुविधा ज्या राज्यामध्ये वेगानं होत आहेत असा दावा सरकारचा आहे. देवेंद्र फडणवीसांचं विजन आपल्याला सर्वत्र पाहायला मिळत आहे, हाही एक त्यांचा दावा आहे. समृद्धी महामार्ग असेल, त्यानंतर शक्तीपीठ ज्याला विरोध होतोय पण तो शक्तीपीठ सुद्धा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. वेगवेगळे त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट आहेत आणि ते त्यांना आवर्जून करायचे आहेत. असं सगळं दिसत असताना त्यातल्या उणीवा कुठल्या असं तुम्हाला वाटतं आणि तुमचं काही वेगळं विजन आहे का त्या संदर्भात? उणीवा नाही, दाल में कुछ काला है नाही, दाल ही पुरी काली आहे. समृद्धी महामार्गाचं तो झाला, लोक ते वापरतात आहे, या संदर्भामध्ये काही दुमत नाही. त्या समृद्धी महामार्गामध्ये झालेला जो भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराचे पैसे जे आहे हे 50 खोकी आणि 1-2 ओकीमध्ये वापरला गेलेले आहेत. त्यामुळे त्यातला 20,000 कोटी रुपयांचा जो एकंदर भ्रष्टाचार आहे त्याची श्वेतपत्रिका काढावी हे सांगितलं. ती श्वेतपत्रिका काढायला हे सरकार तयार नाही, त्यातच सर्व काही हे आलेलं आहे. आपण बोलत असताना आपण 2 विषय केले. एक तर स्मार्ट सिटी. तर आता स्मार्ट सिटीसाठी तर आम्हाला लोकांना भिंगच द्यावं लागणार की दुर्बीण बघून बघा कोणती स्मार्ट सिटी झाली. पुणे स्मार्ट सिटी झाली का, नाशिक स्मार्ट सिटी झाली का, नागपूर स्मार्ट सिटी झाली का. त्या स्मार्ट सिटीचाही पुन्हा आता यांनी बोऱ्या वाजवलेला आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणावर तिथेही भ्रष्टाचार झालेला आहे. ज्याला पायाभूत सुविधा म्हणून ते आता जे गाजर दाखवतात आहे तो समृद्धी महामार्ग कोणासाठी करतात आहे? यांना लाडक्या बहिणीला पैसे देण्यासाठी पैसे नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी करायसाठी याच्याजवळ पैसे नाही, ठेकेदारांची बिलं देण्याकरता पैसे नाही, ठेकेदार आत्महत्या करतात आहे. एसटी महामंडळासारखे इतर काही विभागाचे पगार हे कर्मचाऱ्यांचे करण्याकरता पैसे नाही. आणि कुठून आणणार आहे 88,000 कोटी रुपये? तर हे 88,000 कोटी रुपयांचा रस्ता कोणासाठी आहे? तर सेंट्रल इंडियातून म्हणजे नागपूर पासून तर यांना समुद्र किनाऱ्यापर्यंत एक रस्ता करायचा आहे, जेणेकरून जसं इंग्रज कच्चा माल नेत होते आणि पक्का माल आणून इथे विकत होते तसाच आता यांना खनिज जे आहेत, अडाणीला जगभरामध्ये बॅन केलेलं आहे. आता पर्यावरणाचा तो ऱ्हास करतो आणि पर्यावरणाची तो लूट करतो म्हणून आता गडचिरोली जी आहे ही त्या ठिकाणी आता आयएनआर काढल्या जात आहे आणि त्या आयएनआर विदेशात पाठवण्याकरता हा शक्तीपीठ महामार्ग आहे. हा जो आहे हा रेड कार्पेट आहे. या देशामधले पुन्हा ईस्ट इंडिया कंपनी सारखे प्रयोग हे सुरू आहेत आणि त्याकरता शक्तीपीठ महामार्ग आहे.
आता महाराष्ट्रातल्या लोकांना गोव्याला कोणची शक्ती पिण्याकरता हे पाठवणार आहे याचा खुलासा यांनी केला पाहिजे. त्या ठिकाणी त्याची मागणी नाही, त्या ठिकाणी तेवढी वाहतूक नाही, तिथे तेवढं दळणवळण नाही, सगळे आकडे सरकारजवळ आहे. मात्र लूट करण्याकरता पायाभूत काँग्रेसची स्पष्ट भूमिका की शक्तीपीठ होऊ नये म्हणून. शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राची मागणी नाही, हा लूट स्वरूपामध्ये आहे, भ्रष्टाचाराकरता करण्यात येते. हा पुढे चालून आज गडचिरोली असेल, पुढे सेंट्रल इंडियातून हा ओडिसापर्यंत खनिज लुटण्याकरता कॅरिडॉर जो आहे हा तयार करून दिला जातोय. आणि याचा जो PPR आहे, प्रायमरी रिपोर्ट जो आहे, हा कोणत्या तरी ते वनतारासारखे जे प्रकरण आहेत त्यासारख्या कोणीतरी केलेला आहे. DPRची अंमलबजावणी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या आका जे आहेत त्यांच्या इशाऱ्यानुसार शक्तीपीठ महामार्ग हा केला जात आहे. हा व्यवहार्य नाही, लोकांची मागणी नाही, त्या ठिकाणी तेवढी वाहतूक नाही. हा लूट करण्याकरता, या देशाचं पर्यावरण लुटण्याकरता, लोखंड लुटण्याकरता आणि या देशाला देशोधडीकडे लावण्याकरता शक्तीपीठ महामार्ग आहे. याला आमचा विरोध आहे. तुम्ही पाहिलं की 2 दिवस मुंबई पावसानं बेजार झाली, मुंबईची तुंबई झाली. हे असं इतक्या महानगरामध्ये आर्थिक राजधानी या देशाची असल्यानंतर या सगळ्या गोष्टी वारंवार का घडतात? म्हणजे विलासराव देशमुखांच्या काळातही मिलन सभ्य आणि अंधेरी सभ्येमध्ये पाणी भरायचं, मुंबई पूर्ण कोलमडून पडायची. मुंबईत महापूर आला, त्यावेळी आपण पाहिलं की मुंबईची किती दैना झाली होती. आणि या 2 दिवसांमध्ये आपण पाहिलं की रेल्वे ट्रॅकवर पाणी साचतंय, गटारं तुंबलेली आहेत, वाहनं वाहून जात आहेत पाण्यामध्ये, दुचाकी. हे या मुंबईकरांचे हाल हे कधी संपणार असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल. हे साहजिक अगदी बरोबर आहे. मुंबईची तुंबई होत असताना 2 कारण आहे. एक तर जॉग्राफिकल जी कारण आहे ती सर्वस्वी सर्वांना मुंबई का तुंबते त्याचं भौगोलिक आणि त्याचं तांत्रिक कारण माहिती आहे. यातून सोडवणूक करण्याकरता काय केलं पाहिजे, तर या संदर्भामध्ये विलासराव देशमुखांचा आपण संदर्भ हा पाणी तुंबल्याच्या अनुषंगाने दिला. पण विलासराव देशमुख साहेबांनी त्याचा सगळा याचं सोल्युशन काढलं आणि MMRDA नावाचा एक विभाग काढला आणि मुंबई महानगरपालिकेलाच भरोशावर मुंबईचं तुंबणारी मुंबई न राहता त्यात महाराष्ट्र सरकारने जबाबदारी घेतली आणि MMRDच्या माध्यमातून काही उपक्रम काढले, काही त्यामध्ये पुलं बांधण्याचा किंवा पाणी बाहेर काढण्याचे ही उपाययोजना केल्या. आता हेच करत असताना त्याच MMRDAचं आणि निवडून न आलेली कमिटी असणाऱ्या महानगरपालिका आता काय करते, तर ते जे करतात त्याच्यामुळे ही तुंबई होतीये. ते सोल्युशनवर काम करत नाही, ते भ्रष्टाचारावर काम करतात आहे. कसं, तर मुंबई महानगरपालिका ही लोकनियुक्त कमिटी असताना 91,000 कोटी रुपयांच्या ठेवी त्यांच्या होत्या. या दरम्यानच्या प्रशासकीय कार्यकाळामध्ये या सगळ्या ठेवी ज्या आहेत त्या मोडलेल्या आहेत, मुदत ठेवी ज्या आहेत त्या काढून घेतल्या आहेत, त्यांच्या कॅश केलेल्या आहेत. त्या कॅश करून आता 1300 कोटीचं नवीन कर्ज काढलेलं आहे. मग हा सगळा पैसा गेला कुठे? MMRDAचा पैसा गेला कुठे? तर हा सर्व जो पैसा आहे हा लूट जी सुरू आहे आणि त्या लूटच्या निमित्तानं पैसे काढण्याकरता आताही मुंबई तुंबवल्या जात आहे असा थेट आमचा आरोपच नव्हे, तर ही वस्तुस्थिती आहे. या धर्तीवर त्यांनी 91,000 कोटीचं काय केलं? MMRDAने कशी कोणते कामं केले? मुंबई जिथे विकास कामं झालेले आहेत तेच कसे तुंबतात? मेट्रोमध्ये पाणी कसं घुसतं? वरती ही मोनोरेल कशी अडकते? तर मेंटेनन्सकडे लक्ष नाही, भ्रष्टाचार सर्व करायचा आहे आणि यामुळे ही तुंबई होते. हे या निमित्तानं आपल्याला सर्वांना ध्यानात घेतलं पाहिजे. खूप धन्यवाद. बऱ्यापैकी तुम्ही विस्तारानं सगळी आपली भूमिका मांडली, उत्तरं दिली. नवराष्ट्र या डिजिटल चॅनलला तुम्ही वेळ दिला, खूप धन्यवाद, तुमचे आभार. ही मुलाखत कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर आम्हाला कळवा, आपली प्रतिक्रिया नोंदवा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तेही तिथे मांडा. आणि नवराष्ट्र डिजिटलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि या चॅनलचे नोटिफिकेशन मिळावे सातत्यानं व्हिडिओचे, म्हणून बेल आयकॉनवर बटन दाबा, म्हणजे तुम्हाला या व्हिडिओचे नोटिफिकेशन सातत्यानं मिळत राहील. खूप धन्यवाद.